आहे। मी CGO स्त्रीरोग विशेषज्ञ आणि कॉस्मेटिक सर्जरी ह्याच्यामध्ये मी कोर्स केलेला आहे आणि मी त्याच्यासाठी हे हॉस्पिटल इथे चालू केलेलं आहे। आमच्या एवढ्या एरियामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल नव्हतं। इथे लोकांना सोनोग्राफी, CT स्कॅन, डायलिसिस असे चांगले डायग्नोसिसची गरज लागायची। त्याच्यासाठी लोकांना पाऊण तास 1 तास ट्रॅव्हलिंग करून ठाणा भिवंडी येथे जावं लागायचं आणि त्यासाठी त्यांना खूप जास्त ट्रॅफिकचा आणि खराब रस्त्यांचं सामना करावा लागायचं, तोंड द्यावं लागायचं। तर आता आम्ही हा इथं हॉस्पिटल चालू करून त्यांना विदिन 5 मिनिटमध्ये इमर्जन्सी सुविधा पुरवणार आहोत। तरी त्यांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि तसेच काही सजेशन्स असतील तर तेही आम्हाला त्यांनी सांगावे, जेणेकरून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये अधिक सुविधा आणू शकू आणि लोकांना त्या अधिक सोयीस्कर होऊ शकतील। मी डॉक्टर नितीन पाटील, मी MD BMS आहे। ऍक्च्युली इथे जी सुविधा पाहिजे होती, फार गरजेची होती, जी CT स्कॅन बोला, सोनोग्राफी बोला, एक्सरे, हायली डायग्नोस्टिक ज्या गोष्टी असतात ज्या पेशंटसाठी फार गरजेच्या असतात, तर इथे पूर्ण फार गरजेचं होतं। कारण इथून पेशंट एखादा न्यायचा झाला तर इथून ट्रॅफिकमध्ये जाताना कमीत कमी 1 ते 2 तास लागतात आणि तो पीक आवर आपण कमी करण्यासाठी, कारण त्या पीक आवरमध्ये जर आपण पेशंट डायग्नोज झाला तर आपल्याला ते पेशंटचा जीव वाचवणं फार सोयीस्कर होतं, सोपं होतं। तो पीक आवर आपला निघून गेला तर पेशंटचा जीवही जाऊ शकतो। तर तशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण या आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय, ज्याच्यामुळे पेशंटला सगळं सोयीस्कर इथं उपलब्ध होऊ शकेल, पेशंटचा लवकरात लवकर जीव वाचवता येऊ शकेल, पेशंटला फार काय बोलतो आपण रोगाचं निदान लवकर होऊन त्याचं डायग्नोसिस होऊ शकेल, अशा प्रकारची सुविधा आपण इथं उपलब्ध करतोय। त्याच्यामुळे पेशंटला इथं फार डोंबिवली, कुठे भिवंडी, ठाणा अशा ठिकाणी लांब जाण्याची गरज नाही आहे। त्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून त्यांना इथं आपण उपचार करू शकतो। निश्चितपणे आमच्या या पंचक्रोशीतील मेन मानपडे नाका आहे आणि या नाक्यावर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतत आजारपणाचं हे करावं लागतं, निदान करावं लागतं, त्याला त्या समस्या उद्भवतात। त्या माध्यमातून माझी मुलगी रोहिणी नितीन पाटील, त्यांचे इतर सहकारी जयेश पाटील व इतर डॉक्टरांनी, जयेश शेळके आणि इतर त्यांचे टीम आहे, या लोकांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल व्हावं। कारण या ठिकाणी मानकोली आणि आजूबाजूला छोटे क्लिनिक आहेत, पण मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन या भागामध्ये कोणताही पेशंट कोणत्याही आजारासाठी ठाणा भिवंडी या ठिकाणी जाऊ नये, कारण सतत ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि या वेळेमध्ये थोडासा पेशंटला त्रास होऊ शकतो, पेशंट दगावू शकतो। या उद्देशाने यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी सुसज्ज असा हा हॉस्पिटल उभारला आणि याच्यामध्ये सुसज्ज मशिनरी आणलेली, सोनोग्राफी वगैरे। तर याच्यामुळे पेशंटला या हॉस्पिटलमधून कोणत्याही प्रकारे बाहेर जाण्याचं कारण लागणार नाही। एक्सरे वगैरे किंवा सोनोग्राफी अशा प्रकारच्या मशिनरी असल्यामुळे सर्व उपाय ते मिळतील आणि ह्या डॉक्टरांनी त्यांच्या टीमने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे आणि त्याच्यामुळे या भागातील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना एक आनंद मिळाल्याने ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आज ओपनिंगच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आजूबाजूच्या आमच्या भागातील नेते मंडळी यांनी देखील उभं राहून यांचं या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या हातून अशाच प्रकारे समाजाची सेवा घडेल अशी मी सुद्धा अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देतो।